पालघर जिल्ह्यामध्ये पेसा नोकर भरतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून बिगर आदिवासी समाजानं आक्रमक पवित्रा घेतला होता। जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांनी भव्य मोर्चाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला। जिल्ह्यातील नोकर भरतीत आदिवासींना 100% आरक्षण देण्यात आल्याचा आरोप करत बिगर आदिवासी समाजानं याला तीव्र विरोध दर्शवलाय। या निर्णयामुळे इतर समाजावरती अन्याय होत असल्याचं मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलंय। न्याय मिळाला नाही तर पालघरसह ठाणे जिल्ह्यातही मोठा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। बिगर आदिवासी तरुणांच्या नोकरीवर येणारे गदा ह्याच प्रश्नाला घेऊन आज बिगर आदिवासींचा मोर्चा आहे तो जिल्हा परिषद कार्यालयावर धडकणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की येथे मोर्चामध्ये काळे झेंडे घेऊन हे सगळी लोक आहेत ती दाखल झालेले आहेत। या ठिकाणी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमका मोर्चा कशासाठी आहे, काय सांगाल, हा मोर्चा कशासाठी आहे, काय मागण्या आहेत? ही ओबीसीच्या लढाईची आरपारची लढाई आज तरुणांनी मिळून सुरू केलेली आहे। तसं पाहिलं तर 14 साली ज्यावेळेला या ठिकाणी पेसा कायदा लादण्यात आला आमच्यावर, पेसाला विरोध नाही, आदिवासीच्या आरक्षणाला कुठेही विरोध नाही, मात्र ओबीसीच्या हक्काचं या ठिकाणी संरक्षण झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे। मुळात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली करत पुन्हा एकदा विशिष्ट संवर्गातल्या लोकांना भरतीमध्ये अग्रक्रम दिलाय आणि जो ओबीसी समाज आहे त्या कोणत्याही जातीतले धर्मातले आमची लोक आहेत त्यांना मात्र बाजूला ठेवलंय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पायमल्ल करणारं जर हे सरकार आहे तर मग सामान्य माणसांनी बघायचं कोणाकडे? आम्हाला सगळ्यांच्या बरोबर जो आरक्षणाचा अधिकार आहे तो अधिकार ओबीसींना सुद्धा मिळाला पाहिजे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.